विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, रामकृष्ण जय जय रामकृष्ण हरे. सर्व वारकऱ्यांना आणि भक्तांना आषाढी एकादशीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आषाढी एकादशी हा अत्यंत पवित्र आणि फलदायी दिवस मानला जातो. ह्या शुभ दिवशी भगवान श्री विठ्ठल आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी एक अत्यंत सोपा पण अत्यंत प्रभावी उपाय केला जातो. जर तुमच्या घरात सतत नकारात्मक ऊर्जा, निगेटिव्ह एनर्जी वाटत असेल, वास्तुदोष असतील, मुलांच्या अभ्यासात किंवा प्रगतीत अडथळे येत असतील किंवा पतीच्या कामात यश मिळत नसेल, तर आज संध्याकाळी कापुरासोबत 3 गोष्टी जाळून हा एक छोटासा उपाय नक्की करा. हा उपाय कधी, कोणी आणि किती वाजता करावा? हा उपाय करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणे गरजेचे आहे. हा उपाय कोणी करावा? घरातील कोणतीही स्त्री किंवा पुरुष हा उपाय करू शकतात. कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी घरातील स्त्रीने हा उपाय करणे अधिक महत्त्वाचे मानले जाते. उपाय करण्याची वेळ: हा उपाय संध्याकाळी 5:30 वाजल्यापासून ते रात्री 11:30 वाजेपर्यंत कोणत्याही वेळेत करू शकता. हा उपाय कसा करावा? संध्याकाळची पूजा: प्रथम संध्याकाळी नेहमीप्रमाणे देवासमोर दिवा धूप लावा. साहित्य काय काय लागते? एक लहान मातीच्या पंतीत किंवा पितळेच्या पात्रात कापूर घ्या. सोबत पुढील 3 वस्तू ठेवा. 2 लवंगा अखंड, ज्यांचे वरचे फूल तुटलेले नसावे. 1 वेलची हिरवी. थोडेसे काळे तीळ किंवा तमालपत्र, तमालपत्राचा 1 छोटा तुकडा. उपाय करण्याची पद्धत: कापुरावर या 3ही वस्तू ठेवा आणि कापूर जळवा. हा पेटलेला कापूर हातामध्ये धरून किंवा ताटलीत ठेवून संपूर्ण घरात, विशेषतः मुख्य दरवाजा, हॉल आणि कोपऱ्यामध्ये फिरवा. कापूर फिरवताना मनातल्या मनात ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. कापूर शांत झाल्यावर हा कापूर घराच्या मुख्य दरवाजाजवळ किंवा देव्हाऱ्याजवळ शांत होऊ द्या. या उपायाचे फायदे काय आहेत? सर्व संकटे आणि विघ्न दूर होतात. घरातील सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा आणि बाधा नष्ट होतात. वास्तुदोष व शत्रुपीडा संपते. घरातील क्लेश मिटून शांतता प्रस्थापित होते. मुलांची व पतीची प्रगती: मुलांच्या अभ्यासात, कारकिर्दीत आणि पतीच्या नोकरी व्यवसायात यश व भरभराट होते. तर मित्रांनो, आज आषाढी एकादशीच्या या पवित्र दिवशी संध्याकाळी 5:30 ते 11:30 या वेळेत हा सोपा उपाय करायला अजिबात विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या उपायाचा लाभ घेता येईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय.